सबसे मेन में जो आपको बताऊं क्या है वो डाइट है। Almost 3 out of 4 Indians do not get enough protein. And what's worse, हमें ये भी नहीं पता कि प्रोटीन हमारे लिए कितना जरूरी है। तर जय हिंद मित्रांनो, तसं आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण दररोज व्यायाम करतो, रनिंग करतो, पण ह्या एक्सरसाइज बरोबरच जसं ऋतिक रोशन सर आणि आमिर खान सर जसे बोलले की तुम्हाला वर्कआउटपेक्षा डाएटवर तुमचं फोकस असलं पाहिजे. कारण तुम्ही वर्कआउटमध्ये जर 1-2 तास घालत असाल, बाकीच्या 22 तासामध्ये तुम्ही काय खाताय, काय तुम्ही कसं डाएट प्लॅन करताय, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपण जो आपला बाउल तयार केलेला आहे, स्प्राउट बाउल आणि ओट्स बाउल, तर हा किती इफेक्टिव्ह आहे हे बघण्यासाठी आपण एक सेल्फ चॅलेंज घेतोय. तसं आपल्या इथं 1-2 महिने, 2 ते 3 महिने झाले एक रेग्युलर कस्टमर आहे, पण काही कारणामुळे काय झालंय, आपण त्यांचे रिव्ह्यू नाही घेऊ शकलो आणि ते थोडंसं लाजळ वगैरे असल्यामुळे ते काही रिव्ह्यू वगैरे द्यायला थोडंसं मागं पुढे बघतायत. तर मी काय केलं, उद्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची उद्या जयंती आहे 14 मे. तर उद्यापासून एक मी स्वतःवर सेल्फ ऑपरेशन, जसं सेल्फ ऑपरेशन म्हणून एक मी चॅलेंज घेतो उद्यापासून, की याच्यामध्ये आपण आपला बाउल, आपले हे जे 2-3 बाउल आहेत ते किती इफेक्टिव्ह आहेत, की जेणेकरून आपण जर समजा स्वतःवर त्याच्यावर काम केलं तर तो किती इफेक्टिव्ह होईल हे बघण्यासाठी आपण उद्यापासून एक पूर्णपणे आपल्या बाउलवर डिपेंड आपला बाउल आणि फक्त फ्रूट, शुगर वगैरे पूर्णपणे बंद होणार आहे उद्यापासून माझी. आणि तुम्हाला आता खाली व्हिडिओ दिसेलच, आधी माझी अशा प्रकारे फिजिक्स होती आणि आता पूर्णपणे माझी 1 ते 1.5 वर्षाचा गॅप पडल्यामुळे पूर्णपणे माझी बॉडी जी आहे ती पूर्णपणे फॅटी झालेली आहे आणि पोटावर, छातीवर किंवा आर्म्सवर पूर्णपणे माझी फॅट जी म्हणतो ती आपण तयार झालेली. त्यामुळे मला पुन्हा त्या माझ्या आधीच्या फेजमध्ये यायचंय. त्यामुळे मी आता उद्यापासून एक सेल्फ ऑपरेशन, त्याला आपण एक नाव देऊ, ज्याचं नाव असेल सेल्फ ऑपरेशन. याच्यामध्ये शुगर, कारण जसं आमिर खान सरांनी ऋतिक रोशन सर जसे बोललेले की शुगर ही सगळ्यात घाण आहे. फॅट आपल्या बॉडीवर फॅट येण्यासाठी शुगर ही सगळ्यात कारणीभूत आहे. तर ती पूर्णपणे आपण बंद करणार आहे. परत बाहेरचे जे फूड आहेत, पॅकेज फूड म्हणा किंवा वडापाव, समोसे वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या पूर्णपणे बंद होणार आहेत माझ्या. फक्त आपण स्प्राउट आणि घरचं जे आहे, घरचं होममेड, त्याच गोष्टी फक्त खाणार आहे. या 3 ते 4 महिन्यामध्ये किती फरक पडतोय माझ्यावर ते आपण बघणार आहे. आणि एक सेल्फ ऑपरेशन म्हणून ह्या गोष्टीसाठी आपण आपला उद्यापासून मी हे अंमलात आणणार आहे. याचे दररोज व्हिडिओ जे मी काय रोज खातोय दिवसभरामध्ये, काय काय मील आहे माझं, जसं आपला बाउल, आपले 2 बाउल आहेत, परत ओट्स मील आहे, परत जे फ्रूट आहेत, त्या गोष्टी ह्या सगळ्या आपण दररोजच्या दररोज तुम्हाला अपडेट भेटतील, डे 1 पासून ते डे 90 पर्यंत. तर त्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि दररोज काय मी किती फरक पडतोय फॅट लॉस साठी तर ते तुम्ही बघू. आता जी माझ्या बॉडीमध्ये फॅट आहे ती कमी करण्यासाठी मी वर्कआउट करणार. आणि फॅट लॉस म्हणजे काय असतं, तर तुम्ही डाएट मधून जी फॅट घेणार, आपण डाएट मध्ये आपण बाहेरच्या खाद्यामध्ये फॅट जास्त असते, ती फॅट परत काय करते, बॉडी यूज करते आणि जी यूज होत नाही ते आपल्या फॅटमध्ये स्टोअर करते. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, प्रॉपर डाएट फॉलो करणार आहे. डाएट यासाठीच फॉलो करतात की जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा फॅट नाही गेली पाहिजे. एक्स्ट्रा फॅट गेली की ती बॉडी काय करते, एक्स्ट्रा स्टोअर करून ठेवते. मग त्यासाठी आपण आपला डाएटचा जो बाउल आहे, हे दोन्ही बाउल, तिन्ही बाउल हे आपण यूज करणार आहे. माझ्या बॉडीमध्ये जी फॅट आहे ती वर्कआउटसाठी ती यूज करेल आणि जेणेकरून आपली फॅट लॉस होईल. तर त्यासाठी आपण माझं दररोजचं डाएटचे बाउल जे असतील, जे मी खाणार आहे, आणि वर्कआउटचं शेड्यूल, वर्कआउट तर सिम्पलच असणार आहे. असे चालू केले तर मी जिम चालू करणार आहे, पण सध्या तरी मी सिम्पलच वर्कआउट ठेवणार आहे. जिथे आपण आपले हा जो ताजाई परिसर आहे, या ताजाई परिसरामध्येच आपण दररोज वर्कआउट करणार आहे. वर्कआउटचे पण व्हिडिओ त्याच्यामध्ये ऍड होतील आणि जो डाएटचा बाउल आहे, जे मी काय खाईल दिवसभरामध्ये फॅट लॉस साठी, तर ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये ऍड होईल. तर मी माझ्या ह्या जर्नीमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर उद्यापासून म्हणजे 14 मे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची उद्या जयंती आहे. तर उद्यापासूनच आपण त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या चालू करणार आहे. एक 90 दिवसाचा चॅलेंज ठेवलं आपण. 90 दिवसामध्ये किती फॅट हे होते, उद्या मी माझे फिजिकल पॅरामीटर जे आहेत ते मी खाली मेन्शन करतो, काय काय आता सध्या फॅट किती आहे, माझं वजन किती आहे, माझ्या हाईट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी माझे पॅरामीटर्स मी खाली मेन्शन करतो. आणि त्यानुसार आपण 90 दिवसानंतर ह्या पॅरामीटर्स मध्ये कुठे चेंज होते, वजन मध्ये चेंज होतंय, आपण वजन जे आहे ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, फक्त फॅट लॉस करायचा प्रयत्न करणार. तर अशी ही जर्नी माझ्याबरोबर फॉलो करायची असेल तर आमच्या शिवंभू चॅनलला फॉलो करा आणि दररोज आमचा व्हिडिओ बघा. जय हिंद.